नमस्कार मित्रांनो, आज तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर. मी विनेश तावडे आज परत आलो आहे तुमच्यासमोर एक खास एपिसोड घेऊन. युनियन बजेट जो वेगवेगळ्या सेक्टरवर कसा इम्पॅक्ट करणार आहे त्यासाठी आपल्याबरोबर जॉईन झालेले आहेत आपले कंपनीचे टेक्निकल मिस्टर आनंद अवताडेजी. नमस्कार. आनंद अवताडेजी आज आपल्याला वेगवेगळ्या सेक्टरवर डिफेन्स झालं, AI झालं, फर्टिलायझर सेक्टर झालं, असे वेगवेगळे सेक्टरचं कुठल्या कुठल्या स्टॉकवर परिणाम काय काय होणार आहे ते आज आपण डिटेल्समध्ये आपण माहिती घेणार आहोत. तर आनंद सर, तुम्ही आज आपल्याला ह्या सेक्टर वाईज कुठल्या सेक्टरला काय इम्पॅक्ट होणार या बजेटमध्ये ते जर तुम्ही थोडंसं लिटिल ब्रीफ करून आपल्या ऑडियन्सला सांगा प्लीज. नमस्कार मित्रांनो, जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं की आपण बजेटवर कोणकोणत्या सेक्टरवरती काय काय स्पेअर आहे, कोणाकोणाला काय काय ॲलोकेशन, कोणकोणत्या सेक्टरला कोणकोणतं ॲलोकेशन मिळणार आहे, आज आपण थोडं त्याच्यावरती ब्रीफली डिस्कस करू. तर असं मत आहे की जसं मी माझी एक जेवढी स्टडी आहे तेवढं मला असं वाटतं की गव्हर्नमेंटचा जे मेजरली फोकस असणार आहे ते असणार आहे डिफेन्सवरती. डिफेन्सवरती का रिझन काय आहे त्यामागे, कारण का आपल्याकडे इंडियामधून आपण जेवढं डिफेन्सवरती फोकस आहे गव्हर्नमेंटचं, आपण जास्तीत जास्त करून इकडून आपला गव्हर्नमेंटचं एक हा प्लॅनिंग आहे की जास्तीत जास्त आपल्याकडे जे डिफेन्स आर्म्स ॲनिमेशन म्हणतात, रॉकेट्स वगैरे म्हणतात, ते सगळं आपण बाहेरच्या देशामध्ये एक्सपोर्ट करायचं. दुसरा माझा एक सेक्टर आहे तो आहे सेक्टर आपला AI मतलब आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आत्ता आपण इंडियामध्ये सध्या भरपूर कमी मात्रामध्ये आला आहे, म्हणजे बरी आता खूप स्लोली आला आहे. बाकीच्या दुसऱ्या इमर्जिंग कंट्रीजमध्ये जा, तुम्ही जा तर चायनामध्ये जा किंवा US मध्ये जा, तर त्या कंट्रीजमध्ये AI खूप आधीपासून काम करत आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याकडे काही स्पेसिफिक सेक्टर आहे, काही स्पेसिफिक स्टॉक्स मी तुम्हाला रिकमेंड करणार आहे. तिसरा माझा जो सेक्टर असणार आहे तो आहे इन्फ्रास्ट्रक्चर. गव्हर्नमेंटचं जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गव्हर्नमेंटचं मॅक्झिमम फोकस जे आहे ते इन्फ्रास्ट्रक्चरवरती आहे, नवीन नवीन डेव्हलपमेंटवरती आहे. चौथा आपला सेक्टर राहणार आहे तो आहे आपला रेल्वे. आणि पाचवा जो आपला सेक्टर आहे माझ्या हिशोबाने तो असणार आहे ऑटो इंडस्ट्रीज. तर सरांनी आपल्याला सेक्टरची नावं घेतलेली आहेत, पण सर सेक्टर वाईज ह्या सेक्टरचे कुठले कुठले स्टॉक्स आहेत जे आपल्याला याच्यातून इम्पॅक्ट होतील आणि जे स्टॉक रनरमध्ये येतील असं. आता आपण डिफेन्सपासून स्टार्ट करूया. डिफेन्समध्ये असं कुठला स्टॉक आहे जो चांगला मुवमेंट घेईल या बजेटमध्ये? आला आहे डिफेन्सच्या स्टॉक्समध्ये, जसं की हिंदुस्थान एरोनॉटिकलमध्ये आला आहे, जसं की तुमचा मसगाव डॉकमध्ये आला आहे. हे सगळे डिफेन्स रिलेटेड कंपन्या मोठ्या मोठ्या आहेत ज्यांनी मागच्या वर्षापासून त्यांनी ऑलमोस्ट मला वाटतं 500 ते 600% रिटर्न ऑलरेडी दिलं आहे. तरी पण माझं असं मत आहे की मी एक असा स्टॉक निवडला आहे त्यामध्ये नवीन स्टॉक आहे जे आपल्याला डिफेन्ससाठी आपण काम करू शकतो. माझा एक स्टॉक जो डिफेन्समध्ये आहे तो GE शिपिंग मला खूप आवडतो. GE शिपिंग म्हटलं की काय की तो शिप बिल्डिंग कंपनीजमध्ये आहे, तो पण एक डिफेन्स रिलेटेड स्टॉक आहे जो अजून अंडर व्हॅल्यूड आहे माझ्या हिशोबाने. तर जे काय आहे ते प्राईस ऑलमोस्ट मला वाटतं की GE शिपिंगचं 1350-1400च्या आसपास असेल आहे. तर तो स्टॉक आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करू शकता. तर सरांनी सांगितलं आपला जो स्टॉक शिपिंगवाला, तर हे फक्त आमचं एक व्ह्यूज आहे, एज्युकेशन पर्पज, हे रिकमेंडेशन नाही आहे. आणि एक सर आपला एक डिफेन्समध्ये HAL आहे स्टॉक, ह्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणता? HAL स्टॉक जसं आपण मागच्या वेळेस पण रिकमेंड केलं होतं, HAL स्टॉक यायला आपण 2 वर्षापासून क्लायंटला रिकमेंड करतोय. त्या टायमाला HALला कोणी विचारत नव्हतं, तेव्हा HALचा प्राइस ₹1500 फक्त होता. आज HAL 5000 जाऊन आला, त्यांनी बोनसही दिला. बोनस नंतर पण तरी पण तो 5500ला आहे. बरोबर, म्हणजे ह्याच्यामध्ये क्लायंटचा वेल्थ आहे ना, जे खूप मोठा वेल्थ क्रिएट झाला त्याच्यामध्ये. तर HAL तर ही कंपनी गव्हर्नमेंट कंपनी अशी की मला असं वाटतं की याचा भाव 10,000 पण मार्केटमध्ये कमी आहे. बस सर सांगतात की आपल्या डिफेन्सवरती लक्ष दिलं पाहिजे. जसं 2 स्टॉक सरांनी सांगितले तर तुम्ही पण वॉच करू शकतात. HAL झालं आणि शिपिंगचा एक स्टॉक सांगितला, हे दोन्ही स्टॉकवरती तुम्ही वॉच करू शकतात. आता सर आपण येऊया आपण AI वरती. AIच्या बद्दल तुमचं काय व्ह्यूज आहेत? जसं आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप आता त्याचं एक्सपांड होत चाललं आहे, तर त्यामध्ये आपले कुठले स्टॉक आहेत जे आपल्याला आपल्या ऑडियन्सला, आपल्या जे क्लायंट्स लोकांना हेल्प करू शकतात? माझं असं मत आहे की येणाऱ्या पुढच्या वर्षांमध्ये आपलं पूर्ण इंडिया AI वरती जाणार आहे. तर AI जसे मोठे मोठे स्टॉक्स आहेत, सगळ्यांना जे माहिती आहे पर्सिस्टंट सिस्टम त्यामध्ये काम करतं. ऑलरेडी त्याचा प्राईस खूप जास्त आहे. पण आपण असे आपल्या व्ह्यूअर्सला असे छोटे स्टॉक्स निवडून आले आहेत. त्यामध्ये एक एव्हेंटल खूप चांगली कंपनी आहे, ऑलमोस्ट आपण रिकमेंड्स केलं पण होतं आपल्या क्लायंटला, ते तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर जे इन्सार टेक्नॉलॉजी एक मी AIवरती तुम्हाला सांगतो की ती एक खूप चांगली कंपनी आहे, अंडर व्हॅल्यूड स्टॉक आहे. भाव 700-750च्या आसपास असेल आहे, तो पण आपण ॲड करू शकता. पण दिस इज फॉर एज्युकेशन पर्पज. तुम्ही तुमच्या ॲडवायझरला विचारून घ्या कसं एंट्री करायची, कुठे एक्झिट करायची. AIचं पण आपलं झालं कंप्लीट. आता आपण येणार आहे आपण ऑटो सेक्टरवर. हा ऑटो सेक्टर मला वाटतं सर्वांचं खासच असणार, कारण प्रत्येकांना गाड्यांची गरज असते आणि लक्झरी लाईफची गरज असते. तर ऑटोशिवाय कोणाचं एक लक्झरी लाईफ कंप्लीट होत नाही.
तर सर तुम्ही एक ऑटोमध्ये पण आपले एक स्टॉक प्रिफर करा. ऑटोमध्ये ऑल टाइम माझा फेवरेट राहणार आहे टाटा मोटर्स. ओके. तो टाटा मोटर्स तर सर्वांचा फेवरेट आहेच. टाटा म्हटलं तर सर्व डोळे बंद करून आपले ट्रस्ट करतात त्या स्टॉकवरती. 100%. तर सरांनी सांगितलं टाटा मोटर्स एक चांगला स्टॉक आहे ऑटो सेक्टरमध्ये. तर त्या स्टॉकवरती पण तुम्ही तुमचं एक लक्ष ठेवू शकता आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. ठीक आहे. आता आपण सर इन्फ्रावरती काय बोलणार आहे. इन्फ्रामध्ये पण आपल्या सरकारने खूप काही म्हणजे फोकस केलं आहे, चांगलं फोकस केलं आहे इन्फ्रावर, म्हणजे डेव्हलपमेंटमध्ये खूप फोकस करतायत. तर सर इन्फ्रामध्ये काहीतरी तुम्ही एक स्टॉक प्रिफर करू शकता. इन्फ्रामध्ये ऑल टाइम माझा फेवरेट एनसीसीच असणार आहे ॲज युजल. अच्छा, एनसीसी आम्ही लास्ट टाइम आमच्या व्हिडिओमध्ये दिलेला, तुम्ही व्हिडिओजमध्ये जाऊन बघू शकता. हा इन्फ्रामध्ये एक तुमचा एक स्टॉक होता. पण सर केल्टॉनबद्दल पण तुम्ही काय म्हणता. केल्टॉन टेक केल्टॉन टेक जी कंपनी की आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये चांगला वर्क करते. आता बाकी जे मोठ्या मोठ्या कंपन्या ऑलरेडी त्यांचे प्राईस खूप जास्त आहे. हा एक स्टॉक मी शोधून काढला आहे केल्टॉन टेक. ऑलमोस्ट त्याला प्राईस काहीतरी 140 या 150 किंवा 160 के आसपास असेल काहीतरी. तो एक ॲड करू शकता तुमच्या पोर्टफोलिओमध्ये. पण माझं टार्गेट त्यामध्ये एक ऑलमोस्ट 500 रुपयाचा आहे. पण ॲटलिस्ट टाईम फ्रेम ते तुम्हाला लागेल 2 ते 3 वर्ष. म्हणजे हा जो केल्टॉन AIचा सेक्टरमधला स्टॉक आहे. ठीक आहे. इन्फ्रा झाला, आपलं डिफेन्स झालं, AI झालं. आता एक आपलं एक रेल्वे राहिलं आहे सर. रेल्वेवरती आपल्या सरकारने खूप म्हणजे फोकस केलेला आहे. 25,000 वॅगन चाललं आहे. मग त्या संदर्भात सर तुम्ही काय म्हणता त्या स्टॉक रेल्वे सेक्टरसाठी. रेल्वे सेक्टर्समध्ये अजून पण खूप खूप मोठी रॅली बाकी आहे. हे तर काहीच नाही, हे सुरुवातच आहे आपल्याकडे. मला असं वाटतं की ह्या बजेटमध्ये रेल्वेला पण एक खूप मोठं अमाऊंट गव्हर्नमेंट देणार आहे. त्याच्यामध्ये मी जे स्टॉक ह्याच्यामध्ये रिकमेंड करेल ते तुम्हाला एकच स्टॉक रिकमेंड करेन, ज्युपिटर वॅगन लिमिटेड. ज्युपिटर वॅगन लिमिटेड एक अशी कंपनी आहे जी गव्हर्नमेंटचे वॅगन्सचे कोचेस बनवती. मल्टिपलमध्ये बिझनेस आहे. जसं की माझं म्हणणं आहे की आता सध्या जे वंदे भारत गाड्या जेवढ्या प्रीमियम गाड्या आहेत बरोबर आहे, आणि जे आपल्या दुसऱ्या पण नॉर्मल गाड्या आहेत, तर त्यांचे कोचेसचे जे वॅगन्स जे बनवणार आहेत ते ज्युपिटर वॅगनला त्याचा खूप जास्त फायदा होणार आहे. तर माझ्या हिशोबाने हा स्टॉक एक घ्यायला पाहिजे आपल्या पोर्टफोलिओमध्ये, आणि हा एक मल्टीबिगर स्टॉक बनणार आहे पुढे जाऊन. ओके. आणि IRFC बद्दल काय म्हणतात. IRFC बद्दल तर खूप चांगली कंपनी आहे. IRFC अशी एक कंपनी आहे जी गव्हर्नमेंटचे जेवढे पण प्रोजेक्ट्सला फायनान्स करते. बरोबर आहे. जेवढे पण रोड जेवढे पण प्रोडक्ट आहे गव्हर्नमेंटला, IRFC तिला फायनान्स करेल. पुढेही त्याला IRFCला ह्याचा फायदा मिळणार आहे. हा आमचा बजेटचा ओव्हरऑल व्ह्यू आहे. तर तुम्ही बजेटमध्ये आता येणारं 23 तारखेला जो बजेट आहे ते तुम्ही वॉच करा. त्याच्या अगोदरचं आम्ही थोडंफारचं तुम्हाला ब्रीफिंग केलेलं आहे, कारण की इंट्रीम बजेटमध्ये पण खूप काही गोष्टी झालेल्या आहेत. आणि आता मेन जो बजेट येणार आहे तो 23 तारखेला. तर खरंच तुम्ही वॉच करा आणि हे जे आम्ही जे पॉईंट्स सांगितले आहेत ते तुम्ही तुमच्या लक्षात ठेवा. आपल्याला अजून काही आनंद सर सांगायचं तुम्हाला. हां, मला अजून एक सेक्टरबद्दल थोडं मला सांगून राहिलं आहे की अजून एक सेक्टर आहे जो सगळ्यांना माहिती आहे की पॉवर आणि एनर्जी, सोलार एनर्जी. सोलार एनर्जीमध्ये असे आहेत की ग्रीन पॉवर, हायड्रो पॉवर, एक्झॅक्टली. तर तो एक सेक्टर खूप मोठा आहे गव्हर्नमेंटसाठी, आणि येणाऱ्या टायमावरती गव्हर्नमेंटचं 100% त्याच्यावरती जास्त फोकस असणार आहे. कसं गव्हर्नमेंटला हेच पाहिजे की आपण कुठून सोलार एनर्जी जास्तीत जास्त आपण जनरेट करू शकतो. तर तो एक सेक्टर खूप चांगला आहे. त्यामागे मी रिकमेंड करेन की माझा एक स्टॉक त्यामध्ये काढला आहे JSW एनर्जी. तर JSW एनर्जी एखादा स्टॉक आहे, ते पण एनर्जी बेस्ड कंपनी आहे. खूप चांगली कंपनी आहे, खूप जुनी कंपनी आहे. तेही तुम्ही ॲड करू शकता. म्हणजे JSW एनर्जी हा आपल्या पॉवर सेक्टरसाठी आहे. तर सर आपण असं पण ऐकण्यात आलेलं आहे की आता येणाऱ्या काळात हे सोलार एनर्जी वर लागणार आहेत. तर ह्याचं म्हणजे गव्हर्नमेंटचं काय व्ह्यू चाललं आहे. ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, सोलार एनर्जी गव्हर्नमेंट बोलते की मॅक्झिमम तुम्ही सोलार एनर्जीवरती काम करा. जे लोक आपल्या घरामध्ये रूफटॉपवरती सोलर लावणार आहेत त्यांना गव्हर्नमेंटकडून सबसिडीही मिळणार आहेत. तर तशी एक कंपनी तुम्हाला मी रिकमेंड करतो जी सोलारचे रूफटॉप बनवते, दॅट इज वेबसोल एनर्जी. तर वेबसोल एनर्जीचा बिझनेस मॉडेल हाच आहे की ते एक सोलर जे आहे आणि ते सोलरचे पॅनल्स जे असतात ते सोलरचे पॅनल्स ती कंपनी बनवते. तर ती पण एक लॉंग टर्मसाठी आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करू शकतो. मग हा आपला बजेटचा सर्व व्ह्यूज आम्ही तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. पण तरी देखील तुम्हाला याच्यात काही डिटेल्समध्ये माहिती हवी असेल तर आमचा डिस्क्रिप्शन नंबर दिलेला असेल, स्क्रीनवरती नंबर दिलेला असेल, त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आम्हाला. थँक्यू. नमस्कार.